स्वागत आहे. चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. शांत करायला म्हणून तिथल्या लेडी कॉन्स्टेबलचे 2 कानाखाली लावून दिल्या होत्या. त्यांच्या ज्या मुलीवर आजवर कधीही ओरखडाही झाला नाही, चक्क त्या धष्टपुष्ट लेडी कॉन्स्टेबलचे 5ही बोटं तिच्या गालावर उमटले. मोठ्या मुश्किलीने 5 मिनिटं भेटायची परवानगी मिळाली होती. त्यात चिडलेली, कातवलेली, अधूनमधून मोठमोठ्याने रडणारी तान्या यांना आठवली. आकाश पातळ एक करत होते ते आपल्या मुलीला सोडवायला, पण विवेकची मर्जी असल्याशिवाय तिचं बाहेर निघणं अशक्य होतं. त्यांचं मन भरल्याशिवाय, त्यांचा बदला थोडा का होईना पुरा झाल्याशिवाय तो त्या दोघाही बाप लेकांना सोडणार नव्हता. रंगा, आपल्या फॅक्टरीच्या मॅनेजरला बोलाव. आताच्या आता या सगळ्याच्या सगळे आरोप त्याला स्वतःच्या अंगावर घ्यायला सांग. मागेल तेवढा पैसा देईल मी, पण माझी मुलगी यातून सही सलामत सुटायला हवी. मिस्टर राजपूतांनी फोन करून आपल्या माणसाला सांगितलं. तेवढ्यात घरून फोन आला नम्रताचा, म्हणजेच तानियाच्या मॉमचा. अहो, बंगल्याबाहेर रिपोर्टर्सनी गर्दी केली आहे. मग मी काय करावं असं वाटतंय तुला? मॅनेजरला सांगून एक्स्ट्रा सिक्युरिटी बोलवून घ्यायला सांग. एकालाही आत एंट्री द्यायची नाही. तानियाचं काही कळलं का? कधीपर्यंत घरी येईल ती काही पिकनिकला गेली आहे का? म्हणजे तिला विचारून ती कधी येणार आहे घरी हे सांगू शकतो मी? तोच तो प्रश्न विचारून डोकं उठवू नका हो माझं. तुला काय वाटतंय? इथे हातावर हात घेऊन आता बसलोय का मी? जमेल ते करतो आहे तिला बाहेर काढण्यासाठी. तुझ्यासारखं नाही फक्त फोन करून घरी बसून चौकशी करायची. युजलेस. वड्याचं तेल वांग्यावर निघत होतं जगदीश यांचं. नम्रताही भडकली होती. आजवर तानियाला सरळ करण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले, पण दरवेळी तिच्या बापाचा अंधळ प्रेम आडवं यायचं. मग मी काम काय करायला हवं तुम्हाला? आणि मुळात आज तानिया त्या ठिकाणी आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, तुमच्या लोभामुळे. तुमची हवा भोवली आहे तुम्हाला, आणि सोबत माझ्याही मुलीलाही. नम्रता आता ओरडूनच म्हणाली. शटाप नम्रता, डोकं फिरवू नकोस माझं. तुझी फालतूची बडबड ऐकून घ्यायला वेळ नाही आहे माझ्याकडे. डिस्कनेक्ट केला बोलून त्यांनी फोन. बंगल्याबाहेर रिपोर्टर्सने घातलेला घेराव, दर मिनिटाला गणिक पडत आता चाललेले शेअर, आणि जेलमध्ये अडकून पडलेली मुलगी. आता सगळ्या बाजूने कोंडी गेली होती विवेक त्यांच्या प्रियावर. नजर टाकून खूप मोठी चूक केलेली तानियाने, आणि त्या चुकीची किंमत मोजत होती ती. विवेक कारखानीच त्या भिकाऱ्या मुलीसाठी करतोय ना हे सगळं? तू तिच्यामुळे होतंय ना हे सगळं? मग शिक्षा तिलाही मिळेल तुझ्यासोबत बोलून. मिस्टर राजपूतांनी पुन्हा एकदा रंगाला फोन केला. आधी फक्त तानियाचं मन राखायला बोलले होते ते, पण आता मात्र तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याचं प्लॅनिंग होतं त्यांचं. त्याने विचारलेल्या प्रश्नावर अजूनही पुतळ्यासारखी उभी होती ती. तर एखाद्या नवऱ्याने आपल्या गरोदर बायकोला विचारलेला सरळ साधा प्रश्न होता तो, पण त्याचं नातं पाहता तो प्रश्न नाही तर पुन्हा एक जोरदार झटका होता तिच्यासाठी. तिनं ऑलरेडी कमानीतून तीर हा सुटला होता. त्याने वाढवलेला गोंधळ त्यालाच निस्तरावा लागणार होता. कॉफीचा मग खाली ठेवून तो चालत तिच्या जवळ आला. वेणीतून बाहेर आलेले तिचे काही केस त्याने कानामागे सारले. ती मात्र अजूनही तशीच उभी होती. तो उत्तर दिलं नाही अजून. तुला काय व्हायला हवं, मुलगा की मुलगी? त्याने त्याचा प्रश्न रिपीट केला. तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण आता करत हा प्रश्न विचारायची कदाचित घाई केली होती त्याने, पण काय करणार? विराज लंच करताना बायाबद्दल एवढं भरभरून बोलला की आता त्यानेच राहवलं नाही. त्याच्या हलक्याच्या स्पर्शाने ती भानावर आली. मला काही चालेल, फक्त हेल्दी असायला हवं ते. तो धक्का कसाबसा पचवत ती मान वळवून दुसरीकडे पाहत बोलली.
साधा प्रश्न होता तो, पण त्याचं नातं पाहता तो प्रश्न नाही तर पुन्हा एक जोरदार झटका होता तिच्यासाठी. तीर ऑलरेडी कमानीतून सुटला होता. त्यांनी वाढवलेला गोंधळ त्यालाच निस्तरावा लागणार होता. कॉफीचा मग खाली ठेवून तोच चालत तिच्याजवळ आला. वेणीतून बाहेर आलेले तिचे काही केस त्याने कानामागे सारले. ती मात्र अजूनही तशीच उभी होती. तो उत्तर दिलं नाही अजून. तुला काय व्हायला हवं, मुलगा की मुलगी? त्याने हा त्याचा प्रश्न रिपीट केला. तिचे निरीक्षण करत हा प्रश्न विचारायची कदाचित घाई केली होती त्यानं. पण काय करणार, विराज लंच करताना बायाबद्दल एवढं भरभरून बोलला होता की आता त्यालाही ते राहवत नव्हतं. म्हणूनच त्याने आता हलक्यासा स्पर्शाने ती आता त्याच्या भानावर आली. मला काही चालेल, पण ते एकदमच हेल्दी असायला हवं असं तिचं म्हणणं होतं. तोच धक्का तिला बसला होता. तो कसा बसा पसवत ती मान वळवून आता दुसरीकडे पाहत बोलली. आता पण मला तर वाटतं की मुलगी व्हायला हवी आपल्याला. शेवटचा आपल्याला हा शब्द तो मनातल्या मनात म्हणाला. तुझ्यासारखी गोड निरागस एकदम डॉल. तो पापणी न लवता एकटक तिच्याकडे पाहत बोलला. तिने वळून त्याच्या डोळ्यात पाहिलं तर कुठलंच नाटक बनाव नव्हतं त्याच्या. त्या डोळ्यांमध्ये आणि तोंडून निघालेल्या शब्दामध्ये सच्चेपणा आणि खरेपणा दिसला होता. पण तो देत असलेले ते सुखद धक्के हे आता असह्य होत होते. तिने डोळे मिटवून एक दीर्घ श्वास घेतला आणि सगळ्या धीर एकवटून आता विचारलं फायनली त्याला, मिस्टर कारखानीस, तुम्ही हे सगळं का विचारताय? तर आता तिने आवाज कठोर करतच हे विचारलं होतं. ते जमलं नव्हतं तिला. काही म्हणालीस का तू? मला नीट ऐकू आलं नाहीये. तो अगदी सहज म्हणाला. मी विचारते आहे की हे सगळं करताय कशाला तुम्ही? तिने पुन्हा खरंच त्याला समजावं असं विचारलं. नो. त्याआधी काहीतरी म्हणाली. मिस्टर कारखानीस, बघ पुन्हा नाही ऐकू आलं मला. मुद्दाम करत होता तो, कारण त्याने तिला विवेक म्हणून हाक मारायला सांगितली होती आज सकाळीच. विवेक, काय करताय तुम्ही हे सगळं? तिला आता खरंच उत्तर हवं होतं, म्हणून तिने त्याचं नाव घेतलं. फायनली आपल्यात काय ठरलं आहे विसरलात का तुम्ही? का उगाच हे असं बोलून सगळं कठीण करताय माझ्यासाठी? का गुंतवून ठेवताय मला या सगळ्यामध्ये? का आशा दाखवत आहात? का स्वप्न दाखवत आहात मला? जे कधीच आता घडणार नाहीये. बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला होता. डोळे भरून आले होते. तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याला त्रासही होत होता, खूप जास्त त्रास. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती त्याच्याजवळ, तिच्या सगळ्या त्रासाचा इलाज. पण दुर्दैवी की तो आता ते करू शकत नव्हता. त्याने समोर येत तिच्या चेहरा आपल्या ओंजळीत धरला. डोळ्यांमधून ओघळलेले अश्रू आता गालावर आले. ते अंगठ्याने हळूच पुसले त्याने. प्रिया, आपल्या या लग्नातून करार हा शब्द पुसून टाकूयात म्हटलं तर ऐकशील का माझं? कायमची थांबशील का या घरात माझ्यासोबत नेहमीसाठी? त्याने आता ओलावलेल्या आवाजात विचारलं. तू, मी, विराज, आजीसाहेब, आबासाहेब आणि बाळ, आपली हॅप्पी फॅमिली, जी खरंच इनकम्प्लीट आहे. तुझ्याशिवाय ती कंप्लीट करायला पास्ट विचारून एक नवीन सुरुवात करशील माझ्यासोबत? आसवांची गर्दी झालेल्या तिच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यात पाहिलं, ज्यात या क्षणी तिला खूप सारं प्रेम, आझर्व काळजी, ओढ, विनंती सगळंच दिसलं. आणि सोबतीला खऱ्या आता पाण्याचा ओलावा. फक्त आणि फक्त तिच्यासाठी सच्चेपणा, खरेपणा होता त्या डोळ्यांमध्ये. कुठलं आता छलकपट नव्हतं. त्याच्या लवलेशही दिसला नाही तिला. ज्या विवेक सोबत तिने या कराराच्या लग्नात आता पाऊल ठेवलं होतं, तो विवेकच आता कुठेच दिसला नाही. तिचे डोळे गळत होते आणि तो अंगठ्यांनी पुसत होता. तर ठाऊक होतं या क्षणी तिने जास्त स्ट्रेस घेणं चांगलं नाहीये, पण सुरुवात तर करावीच लागणार होती.
सध्या तिच्या मनात उद्भवणाऱ्या असंख्य प्रश्नांसाठी हे एकच उत्तर होतं त्याच्याजवळ. कोणत्याच्याही नकळत बाळाचा प्रश्न विचारून त्याने मधमाशांच्या पोळ्याला छेडावतच एकावर एक तिच्या मनात साचत गेलेल्या प्रश्नांचं पोळं छेडलं होतं. ते शमवण्यासाठी, शांत करण्यासाठी हे पाऊल उचलावंच लागणार होतं. ती अजूनही भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती. विश्वासच बसत नव्हता की त्याने असं काही विचारलं आहे. तो आता पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यातच मनालीचा आवाज आला. धाकट्या वहिनी साहेब, आजी साहेब बोलवत आहेत तुम्हाला बाहेर. तसं दोघेही एकमेकांपासून बाजूला झाले. तिने पदराने डोळे पुसले तर ती बाहेर जाणार तोच त्याने पुन्हा आवाज देऊन थांबवलं. प्रिया, तू विचार करून उत्तर दे, मी वाट बघेन. माझ्या आयुष्यात तुझ्या कधीही कुठलीही मुलगी नव्हती आणि आय प्रॉमिस तुझ्या नंतरही कोणीच नसेल. अगदी मनापासून आपलं हे नातं निभावेल मी शेवटपर्यंत. बाकी कुठल्याही आता गोष्टीचा विचार करू नकोस. तुझा होकार असेल तर सगळं सांभाळून घेईल मी. ट्रस्ट मी. त्याचं बोलणं झालं तसं ती बाहेर निघून गेली. त्यांच्या संसाराच्या वटवृक्षाचं बीज तर त्याने पेरलं होतं तिच्या मनात. आता इथून पुढे त्याला खत पाणी घालत राहणार होता तो, जेणेकरून ते अंकुरित राहावं आणि त्याची मुळं मातीत घट्ट रुतून बसावी. ए बाळा, इकडे ये. आजी साहेब देवघरात दिवावात करत होत्या. आज गुरुजींचा आता फोन आला होता. नेमका या रविवार शुभमुहूर्त आहे म्हणाले कुलदेवतेच्या पूजेसाठी. तू खरंच खूप भाग्याची आहेस. तुझ्या येण्याने माझ्या घरातला हरवलेला आनंद पुन्हा गवसला आहे. आजी साहेबांनी भाऊक होत तिचा हात आपल्या हातात घेतला. तुझे जेवढे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत बघ. आजी साहेब असं का बोलताय? तिने त्यांच्या हातावर हात ठेवतच विचारलं. एखाद्याविषयी मनात कृतज्ञता असेल तर ती शक्य तेवढं वेळा बोलून दाखवावी माणसाने. माझ्या या घराला पुन्हा घरपण मिळालंय, या लवकरच गोकुळ होणार आहे याचं. त्या हसून तिच्याकडे पाहत म्हणाल्या, माझा विवेक आज कित्येक वर्षांनी लवकर घरी आलाय. तुझ्या या आणि आपल्या बाळाच्या ओढीने बदलत आहे तो. देव करो आणि तुम्हा दोघांची साथ पुढच्या 7 जन्मापर्यंत राहू. परमेश्वराची नेहमीच कृपादृष्टी राहू तुमच्या संसारावर. त्या तिच्या डोक्यावर हात ठेवतच म्हणाल्या. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय बाय.